दिस इज द व्हिडिओ फॉर प्युअर कॉन्शियसनेस वर्सेस मटेरियल. ओके, तर कॉन्शियसनेस आहे, फक्त कॉन्शियसनेसमध्ये, फक्त कॉन्शियसनेस, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडीज आहेत, वेगवेगळ्या बॉडीज. ही माझी एक बॉडी, ही लोकांची एक बॉडी, सगळ्यांची वेगवेगळ्या बॉडी. ओके, आणि एक कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस असं एक समजा एक टेबल आहे आणि त्याच्यावरती डॉट 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 जे आहेत ते सगळ्या बॉडीज आहे. मग आपण हीच बॉडी माझी हे आपल्याला का वाटायला लागलं? कारण की कॉन्शियस आपण रिअली कोणी माहिती का? ट्रू सेल्फ कोण आहे आपलं? हे पूर्ण आपण कॉन्शियसनेस आहे, प्युअर कॉन्शियसनेस आहे. मग आपण ह्याच बॉडीसोबत का अटॅच झालो? हीच बॉडी आपण माझी असं का म्हणतो? बिकॉज लहानपणापासून तुम्हाला आपण कंडिशनिंग म्हणजे पॅरेंट्सनी सांगतात की तू हाय, तुझ्या बिहेवियर असे, तुझे हॅबिट्स असे, तू असं वागतो, तू तसं वागतो, तू असं वे असे, असं तू 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 मग आपण म्हणतो मी 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 असं असं करत 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 तुम्हाला वाटायला लागतं की मी फायनली कन्फर्म होता, अनाऊन्स करता की ही माझी बॉडी. बट ही तुमचीच बॉडी, खरं ही तुमची बॉडी, ही प्युअर कॉन्शियसनेस तुम्ही बाळा. अख्खं ब्रह्मांड मोठी इतकी कॉन्शियसनेस तुम्ही, म्हणजे तुम्ही यू आर द युनिवर्स. यू आर नॉट सेपरेट फ्रॉम द युनिवर्स, यू आर युनिवर्स इट सेल्फ. मग तुम्ही डिफरंट का समजायला लागले? म्हणजे ही तुमची बॉडी आहे, हे असंच तुम्हाला का वाटायला लागली? ती का तुमची बॉडी नाही? ही का तुमची बॉडी नाही? हीच का तुमची बॉडी? तुम्ही जर नीट बघितलं ना, कॉन्शियसनेसमध्ये बॉडीज आहे, बॉडीमध्ये कॉन्शियसनेस नाही, कॉन्शियसनेसमध्ये वेगवेगळ्या बॉडीज आहे. मग आपण आता फक्त बघतोय ना, एक छोटासा पार्ट कॉन्शियसनेस आहे, पण हे वेगवेगळं नाही. आतमधली स्पेस, पोटाच्या आतमधली स्पेस, बाहेरची स्पेस वेगळं नाही, स्पेस असते. तसंच कॉन्शियसनेस जी माझ्यामधली कॉन्शियसनेस आहे ती सगळ्या लोकांमधली कॉन्शियसनेस आहे. एक थ्रेड आहे जो सगळ्यांना जोडतो. कॉन्शियसनेस म्हणजे मी मागच्या वेळेस समजलं होतं, तर हे सगळ्यांना जोडतं. कॉन्शियसनेसने सगळे आपण जोडलेले, सगळ्यांची सेम आहे. मग इथं प्रॉब्लेम हा येतो की आपण अटॅच का झालो या बॉडीला? कारण की माहिती का, बघा, तुम्ही खूप 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 डीपली विचार केला तर तुम्हाला कळेल की तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्स, तुमच्या मेंटल स्ट्रगल सगळे इथून येतात की तुम्ही तुमच्या नावापासून येतात. तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम्स बघितले तर सगळे तुमच्या बॉडीमुळेच येतात. बॉडी म्हणजे तेच नाव म्हटलं मी, बॉडीमुळे. जर बॉडीच राख झाली, प्रॉब्लेम संपले ब्रो. 1 मिनिटात प्रॉब्लेम संपले, एक सेकंदात. ही ब्रिदिंग स्टॉप झाली की बॉडी संपली की प्रॉब्लेम सगळे संपले. 1000 प्रॉब्लेम्स होते जेव्हा जिवंत होतास, मेल्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स गायब. म्हणजे हे प्रॉब्लेम्स तुझे नाही आहेत, त्या बॉडीचे. मग आपण इथे एक ट्रिक वापरायची की इथे 2 ऑप्शन असतात. एक जे इग्नोरंट पीपल म्हणू शकतो किंवा जे भित्रे लोक म्हणू शकतो. आपण भित्रे म्हणणं थोडंसं चुकीचं पण आहे मे बी, बट म्हणलं पाहिजे की ते भित्रे, ते काय करतात? मरून जातात, ह्या बॉडीला त्यागतात, सुसाईड करतात. बरोबर, ओके. हे एक ऑप्शन आहे की सुसाईड करा पूर्ण, ह्या बॉडीचं त्यागच करायचं तुम्हाला, बॉडीचं सोडूनच द्यायची तुम्हाला. जर बॉडीच प्रॉब्लेम आहे, मेन बॉडीशीच रिलेटेड सगळे 1000 ऑफ प्रॉब्लेम्स बॉडीज आहे, बॉडीज संपल्यावर प्रॉब्लेम्सच मिळतात, तर मग ठीक आहे ना, इझी सोल्युशन तर हेच आहे. पण हे भित्र्या लोकांचं, लेझी लोकांचं हे सोल्युशन आहे, इग्नोरंट लोकांचं सोल्युशन आहे. इग्नोरंट म्हणजे ज्यांना त्यांचं रिअल हे नेचर नाही. दुसऱ्या प्रकारचा वे आहे या बॉडीला संपवण्याचा की तुम्ही रिअलाइज करा की तुम्ही ही बॉडी नाहीये, तुम्ही सगळ्या बॉडीज आहेत. आणि तुम्ही सगळ्या बॉडीज नाही, तुम्ही सगळ्या बॉडीजला जे फाउंडेशन आहे कॉन्शियसनेसचं, ती कॉन्शियसनेस आहे. कळलं? यू आर द कॉन्शियसनेस, यू आर द विटनेसिंग अवेअरनेस, वॉचिंग ऑल ऑफ दिस. यू आर द जस्ट वॉचर, यू आर ऑब्झर्वर, यू आर नॉट द डूअर, यू आर नॉट डुईंग एनिथिंग. एव्हरीथिंग इज जस्ट हॅपनिंग. सूर्य त्याच्या लॉजनुसार उगवतो, पृथ्वी तिच्या लॉजनुसार भिनते, वारा त्याच्या कॉन्फिगरेशननुसार वाहतो, पाणी तसंच वाहतं. तुमची बॉडी सुद्धा नेचरमुळेच बनते. जरी नेचरने थोडासा जरी प्रेशर वाढवला किंवा कमी केला तरी तुमची बॉडी डायरेक्ट नेचरला कनेक्टेड आहे ही बॉडी. मग आपल्या बॉडीची तुम्ही म्हणता ना बॉडीचं आयडेंटिफिकेशन सोडायचं मी म्हणलं ना, तर बॉडीची टेक केअर नेचर करेल. नेचरला सगळं बॉडीचं माहिती आहे, नेचरला ब्लड प्रेशरचं कसं मेंटेन करायचं सगळं माहिती आहे. डायजेशन तुम्ही थोडी करता, डायजेशन श्वास घेणं तुम्ही नाही करत, हे ऑटोमॅटिक होतं. तुम्ही झोपता तरी चालूच राहतं ना. मग इथं फक्त प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनचा की ही बॉडी माझी, हे चुकीचं आहे. सगळ्या बॉडी तुमच्या आहे, कारण की सगळ्या बॉडीमध्ये तिचं कॉन्शियसनेस आहे. आणि तुम्ही कोण आहे? कॉन्शियसनेस. मग कॉन्शियसनेस सगळ्या बॉडीमध्ये, मग तुम्ही एक थोडी बॉडी झाला, कारण की कॉन्शियसनेस एकच आहे ना. मग आतमधली स्पेस आणि बाहेरची स्पेस डिफरंट थोडी असेल. हवा डिफरंट थोडी असते, एकच तर हवा असते. हवा आहे, पाणी बाहेरचं पाणी, इथलं पाणी वेगळं थोडी, समुद्रातलं पाणी, नदीचं पाणी वेगळं थोडी, एकच.
तसंच इथली कॉन्शियसनेस सगळ्या लोकांची कॉन्शियसनेस एक. मग तुम्ही आयडेंटिफाय कशावरून करायचं? कॉन्शियसनेस करायचं, बॉडी नाही. बॉडी छोटीशी इतुशी एक थेंब आहे, अख्ख्या समुद्रामध्ये एक थेंब आहे बॉडी. अख्खे तुम्ही 800 करोड लोक बघितले, त्यामध्ये तुमची बॉडी काय एक छोटीशी. पण तुम्ही कॉन्शियसनेस म्हणले तुम्ही स्वतःला, आय एम द कॉन्शियसनेस, आय एम द प्युअर कॉन्शियसनेस, आय एम जस्ट अ वॉचर, आय एम ऑब्झर्वर. तर मग तुम्ही किती मोठे झाले? खूप मोठे झाले. तुम्ही सगळ्या 800 करोड लोकांचं फाउंडेशन झाले. तुम्ही काय की सगळ्यांमध्ये ते सगळे तुमच्यामध्ये कॉन्शियसनेस, एकच कॉन्शियसनेस. माझा इथे प्रॉब्लेम होतो की सगळ्यांना आपल्याला अवघड करायचं की तुम्ही कॉन्शियसनेस. पण सगळ्या कोणाला माहितच नाही की ते कॉन्शियसनेस. सगळ्यांना वाटतं की ते तीच बॉडी. त्या बॉडीचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना वाटतं की ते माझे प्रॉब्लेम्स, ते बॉडीचे प्रॉब्लेम्स. बरोबर, ते सोसायटीचे प्रॉब्लेम्स, सोसायटीने तुझ्या त्या बॉडीवरती थोपले. बट मेन पॉईंट कळलं, यू आर द प्युअर कॉन्शियसनेस. डोंट ॲझ्युम युअर सेल्फ फ्रॉम युअर कॉन्शियसनेस. कळलं? हात मिलाव. वी आर सेम कॉन्शियसनेस ब्रो. We are same consciousness. We are just having two different bodies, but the inside, the behind of your eyes, here, the consciousness is same. Exactly same. You are just not realized. I am realized that I am consciousness. I'm just aware that I am consciousness, but you are just not aware that you are conscious. So it's just the difference of realization that you are that consciousness and I'm this consciousness same. कळलं? आणि कॉन्शियसनेस फक्त अर्थवरती सेम नाही, सगळे अख्खे जितके सोलार सिस्टम आहे, जितके प्लॅनेट्स आहे, जितके गॅलेक्सीज आहे, 100 बिलियन, त्या सगळ्या गॅलेक्सीज मध्ये एकच कॉन्शियसनेस. यू आर कॉन्शियसनेस. बाय.